नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशा मऊ आणि लुसलुशीत गव्हाच्या चपात्या बनवून दाखवणार आहे। अगदी मऊ आणि लुसलुशीत ह्या चपात्या बनवून तयार होतात। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। इथे मी हे गव्हाचं पीठ आधीच छान असं चाळून घेतलेलं होतं। त्यानंतर यामधलंच मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेणार आहे। नंतर आपल्याला पोळी लाटताना जे पीठ लागते ते यामधलंच मी काढून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी नॉर्मल असं पाणी घेतलेलं आहे। पाणी घालून आपल्याला मस्त असा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आता आपल्याला पिठाचा गोळा जो आहे थोडं पाणी घालून मळायचं आहे। अगदी एका दमाने पाणी घातलं तर पीठ असं व्यवस्थित भिजवल्या जात नाही, म्हणून थोडं पाणी घालून मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही। थोडंसं तेल घालून मी हा पिठाचा गोळा मस्त असा सारखा करून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, इतपत मी सैलसर हे पीठ मळून घेतलेलं आहे। इथे आपण पीठ न भिजवता किंवा रेस्ट करायला न ठेवता पोळ्या करणार आहोत। पीठ तुम्ही छान भिजवलं तर आपल्याला इथे पीठ भिजवायची अजिबात गरज पडत नाही। इथे मी थोडंसं पीठ आणि तेल लावून छान अशी पोळीची घडी करून घेतलेली आहे। त्रिकोण अशी मी घडी केलेली होती आणि छान मस्त असे गोल आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, इतपत मी इथे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। एकदा सुरुवातीला तेल लावलं तर परत तेल लावण्याची सुद्धा गरज पडत नाही। इथे आता एका साईडने आपली पोळी छान अशी भाजली गेलेली आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे छान अशी पोळी भाजून घेतलेली आहे। थोडंसं तेल लावून मस्त अशी आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, मस्त अशी इथे आपली पोळी भाजल्या गेलेली आहे। अशाच प्रकारे मी इथे आता सर्व पोळ्या भाजून घेणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने पोळी बनवली तर तुमची पोळी सुद्धा मस्त अशी मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होईल। तुम्हाला माझी ही झटपट तयार करून दाखवलेली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।